बाप मग लग्न करता की नाही तुम्ही यावर्षी? तो यासाठी पोरगी पाहणं चालू आहे. कितीक वर्षापासून हे सांगू राहिले तुम्ही? आता मी काटे आलो बायकोसाठी. पोरीवाले हसणी म्हणून राहिले, मी काय करू? ते मला का सांगू कशी का होत नाही, पण मला बायको पाहिजे. काळी जाडी चकानी टकली डुबरी पळून जाईल, 4 लेकरांची माय बेवडी कोणती बी चालेल मला. आता बाळा मामा सांगेल मी तो यासाठी पोरगी पाहायचं पाहू राहील ते. त्या माणसाचं नाव न घेऊ माया पुढे. मामा नाव ऐकलं तर तळपायच्या मस्त का जाती. मामाला असं बोलत असते का? काय याचा मामाचा टाम आहे तो? त्याने त्याची पोरी कोणी दिली मला? त्याला नोकरीवाला जवाई पाहिजे होता. पाहिला ना? मग आता आमच्या पुढे नका करू म्हणा. किती बी गोड बोलले तर आम्हाला माहितीये कोण किती चांगलं आहे तर. अरे देवानं सगळ्याच्या जोड्या बनवेल राहत्या. मग ही जोडी बनवायच्या टायमाला देवानं सुट्टी मारली होती का? अरे शहरा इथले पोरं 40-40 वर्ष लग्न नाही करत. ते फक्त लग्न नाही करत, बाकी सगळं करते. अरे असं काते आल्यावर केलं पाहिजे बायकोसाठी. म्हातारा तुम्ही बी 3 लग्न करून बसाल ना? दम लागतो त्याच्यासाठी बी. नाद केला पण वाया नाही गेला. 50 एकर जमीन फुकली तुम्ही बाया माग, म्हणून तर आमच्यावर हे दिवस आले आज. अरे मेंगट पोर आहे तुम्ही आजकालचे. दाढी ना मिशी तुम्हाला हातपाय टिटीवानी काय लग्न होईल तुमचे? पोर तर आमच्या काळात राज आहे. दाढी मिशी 7 फुटाचा मर्द गडी. हा 20 वर्षाच्या वयात 4 लेकराचा बाप वाटत आहे. बाळा मी तुला अशी पोरगी पाहिन, अशी पोरगी पाहिन. सगळं गाव पाहत राहिलं पाहिजे. गावानं नाही पाहिलं चालतं, फक्त जिद्दी पोरगी पाहिजे मला. ती कशी? मसाला आहे का जरसा? मसाला नाही आमच्या घरी. भाजीत टमाकू टाकून खवरालो आम्ही. याला काय झालं? तीच लग्नाची बिमारी. म्हणजे लग्नाची बिमारी म्हणजे मला रातची झोप येत नाही, बायकोचं ध्यान येतं. पत्राच्या पानाला मोजू मोजू थकलो मी. बायकोचा विचार करू करू एक गोदडी चव खाल्ली म्या. उशीला बायको समजून बोलतो मी. स्वप्नात मला बायको दिसती फक्त. येवता लग्नासाठी पागल व्हायच्या रंगावर आला. आता काय करा तुम्ही सांगा बर का? याला एक उपाय आहे. काय? आपल्या तालुक्याच्या ठिकाणी एक ऑफिस आहे, लग्न जमवे कंपनी. त्यानं आताच माझ्या बापाचं 75व्या वर्षी लग्न लावून दिलं. याचं तर आरामशीर लावून देईन. खरं काय? लग्न होईल मग? अरे 1001% लग्न होईल. तुम्हाला मसाला पाहिजे होता ना? सांगा कोणता मसाला पाहिजे? काळा मसाला, खडा मसाला, अंबारी मसाला, तर्री मसाला, मटन मसाला, कोणता मसाला पाहिजे सांगा फक्त. आता मसाला नाही पाहिजे. आता तो लग्नाची वांग्याची भाजी आणि नुकती खाईन मी डायरेक्ट. तुम्ही दोघं जावं त्या लग्न जमवे कंपनीकडे आणि बांधा याच्या कपाळाला बाशिंग. एकदा ढवळ्याचा पिवळा झाला की आपल्या डोक्यात ताण निघून जाईल. चाला पिताश्री. आता लोक गुरगुर करत होता, आता लगे पिताश्री. पप मेरे पप. या बारशीन तो लग्न नाही जमला ना तर कुराड घे आणि टाक माझ्या डोक्यात. चांगलं मोठं ऑफिस आहे. आता होईल मग लग्न. चांगल्या पुरी असल्या तर एखादी मी बी करीन. विचार बी नका करू. मी माय उरावर बसून जीव घेईन तुमचा. बायको तुला पाहून झालो मी सायको. तुम्ही बी नाही? बाबा ही तुमची बायको आहे काय? मग आत्ताच आणली नवी क्रिंग. पोरी तो काय पाहिलं या म्हाताऱ्यात? एक तो इनके दिनकम और इनकी इनकम. म्हणजे बाबाचे दिवस कमी राहिले आणि म्हाताऱ्याकडे पैसा जास्त आहे. किती दिवसात लग्न जमवलं तुमचं? 4 दिवसात. म्हणजे मी बी 4-5 दिवसात बायकोच तोंड पाहतो. हुआ बाजूला जाऊ द्या आम्हाला. घरी जाऊन पोरं पैदा करायचे. अहो पावरच्या गोळ्या घेतल्या का? खाऊन बी घेतल्या 2-3. तू चाल घरी लवकर. जिंदगी तर हे म्हातारडी जगू राहिले. आपण तर दररोज हाजरी लावलो फक्त. म्हातारा आहे पण कलाकाराचे. चालात मध्ये. वेलकम टू लग्न जमवे कंपनी. बोला काय काम आहे? लग्न करायचंय. होऊन जाईन. 2 दिवसात तुमची बायको तुमच्या मांडीवर राहीन. मग नाही या शब्दाचं करायचंय. बसून घ्या. मग लग्न होईल ना सर? मिस्टर राहुल आपला इतिहास सांगेल. 100 वर्षाच्या म्हाताऱ्याचे लग्न लावले आम्ही. बापाचं आणि पोराचं एकाच मंडपात लग्न लावले आम्ही. 100% सक्सेस रेट आहे आमच्या कंपनीचा. पैसे किती घेता तुम्ही? तसे तर 4 लाख घेतो आम्ही, पण सध्या उन्हाळा धमाका ऑफर 50% सूट चालू आहे म्हणून फक्त 2 लाख रुपये. हे तर हुंडाच दिलं पडलं आम्हाला. हे 2 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट आहे तुमची. लग्न झाल्यावरती तुमच्या घरातले धुनी भांडी स्वयंपाक फ्री मध्ये करण आणि विशेष म्हणजे तुमच्या पोराचे रोजचे 300 रुपये वाचन. तरी बी 2 लाख जास्तच आहे ना. काही कमी जास्त करा. बाप मग लग्न नाही झालं तर मी जीवच देईन. तुमच्या पोराच्या जीवापेक्षा जास्त आहे का 2 लाख रुपये? भाऊ बी करू देत नाही साडेला अंड. काय करायचं मग? 2 तर 2 बापा. गुड. सगळ्यात आधी एक फॉर्म भरून घेणे तुमच्याकडून. मी काही प्रश्न विचारतो, तुम्ही फक्त त्याचे उत्तर द्या. विचारा. मिस्टर राहुल मिस्टर शामू तुम्ही 2 जण जा आणि अंदाज घ्या त्या केळेवाल्या बाईचा. दुचके सर ही बाई लग्न तयार होईन का? तुम्ही अंदाज घ्या, बाकी मी पाहतो. ओके बॉस. काय पाहिजे रे भाऊ? केळं कशी दिले? 30 रुपये डझन. बिन साल्टाचे काय भाव दिले? अरे घेणार संत घे नाही तर धकिटून. मावशी तुम्हाला लग्न करायचं का? तुम्ही दोघं दलाल आहे का? मावशी काम आहे आमचं हे. सांगा ना प्लीज. लग्न झालं का तुमचं? मी 4 नवऱ्याला तलाक द्याला. 5 वेळा मी पळून जायले आणि आता मी 5 महिन्याची लागेले. करतो का माझ्या संग लग्न?
जो तो रॉंग नंबर आहे. काय अपडेट आहे सर? या बाईचे 3-4 नवरे होऊन जायले. 5 महिन्याची प्रेग्नेंट आहे ही बाई. ओ मायची कट असा जांगडगुत्ता ह्यो. सर ऐका हो ऐका, 2 मिनिटं या आवाजाकडे लक्ष द्या. लग्नासाठी पोरगी किंवा बाई पाहिजे, वयाची काहीच अट नाही. आधार कार्डावर वय कमी करून घेऊ. लग्नाचा अनुभव असेल तर लय चांगलं. आमच्याकडे सगळ्या प्रकारचे नवरदेव मिळतील. सर्व हाईट मध्ये नवरदेव उपलब्ध आहे. 3 फूट, 4 फूट, 5 फूट. डिस्काउंट मध्ये घरजावई सुद्धा मिळेल. नवरदेवाला घरकामाचा, धुनी भांडीचा, स्वयंपाकाचा चांगला अनुभव आहे. आमच्याकडे सर्व प्रकारचे नवरदेव होलसेल दरामध्ये उपलब्ध आहे. आमच्याकडील नवरदेव निर्व्यसनी, गायछाप खाणार नाही, 90 घेणार नाही, चहा घेणार नाही. तुमच्या मनपसंत नवरदेवासाठी आजच संपर्क करा लग्नजमवे.com ला. तुम्ही तिघ दलाल आहे का? दलाल नाही, कंपनी आहे आमची लग्न जमवे. किती नवरदेव आहे तुमच्याकडे? डझन भर. नवरा चांगला निघला नाही तर नवरदेवाची 1 वर्षाची गॅरंटी आहे. खराब निघला तर बदलून भेटन. मी तयार आहे लग्नाला, पण हुंडा देणार नाही. नका देऊ, पण तलाक झाल्यावर तुम्हाला बी पैसे भेटणार नाही. नवरा चांगलाच निघला याची काय गॅरंटी आहे? आधी वापरून पहा, मग विश्वास ठेवा. नवऱ्याला 6 महिन्यातच काही बिमारी झाली आणि मेला तर नवा देऊ. मी तयार आहे, पण माझ्या काही अटी आहे. तुमच्या ज्या बी अटी आहे त्या पोरापुढे सांगा. त्याला पटापटी झाली तर लगेच माळा टाकून घेऊ.